नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। देशभरात नुकत्याच लागू झालेल्या वक्फ सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। या आव्हान याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील 3 मुख्य मुद्द्यांना तात्पुरती स्थगिती देत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी पुढची 5 मे ही तारीख दिली आहे। गुरुवारच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत। वक्फ कायद्यातील 3 कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। त्यानुसार वक्फ बोर्डावर केंद्राचा प्रतिसाद येईपर्यंत वक्फ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही। न्यायालयाने वक्फ घोषित केलेली मालमत्ता रद्द केली जाणार नाही आणि वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेत नवीन नियुक्त्या होणार नाही। या मुद्द्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने 7 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार व न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना येत्या 14 मे रोजी निवृत्त होणार असल्याने त्यापूर्वी या प्रकरणावर खंडपीठाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने 3 मुद्द्यांच्या बाबतीत अधिक सखोल विवेचनाची गरज असल्याने या 3 मुद्द्यांच्या बाबतीत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी संपूर्ण कायद्याला अंतरिम स्थगिती दिलेली नाही। याचिकाकर्त्यांनी या कायद्यालाच स्थगिती देण्याची मागणी केली होती, परंतु त्याला सर्वोच्च न्यायालयाने प्रतिसाद दिला नाही। पुढील सुनावणीत या कायद्याचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे। हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, संविधानातील काही मूलभूत अधिकारांना या कायद्यामुळे छेद जातोय का, याची चिकित्सा सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। त्यानुसार एकतर या कायद्यात काही बदल होऊ शकतात किंवा आहे त्या स्थितीत हा कायदा लागू होऊ शकतो। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।